नमस्कार. गुरुचं गोचर हे कर्क राशीमध्ये 2 जून 2026 रोजी होणार आहे. गुरु हे कर्क राशीत पुनर्वसू नक्षत्रामध्ये जाणार आहेत. मात्र 18 जून नंतर गुरु हे पुष्य नक्षत्रात गोचर करणार आहेत. गुरु गोचर इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? तर गुरुला ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. गुरु कायम सुख समृद्धी प्रदान करतात आणि सध्या गुरु हे आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये गोचर करणार आहेत. यामुळे हंस पंचमहापुरुष राजयोग निर्माण होईल. त्यामुळे जवळपास सर्वच राशींना गुरुच्या शुभ दृष्टीचा फायदा नक्कीच होईल. तर आपण मेष राशीच्या बाबतीत गुरु गोचर कसं फलदायी ठरेल हे आपण जाणून घेऊया. मेष राशीच्या 4थ्या भावात गुरु गोचर होणार आहे. कारण कर्क रास ही 4थी रास आहे आणि मेष ही पहिली. त्यामुळे कुंडलीत ज्यांचं मेष लग्न किंवा ज्यांची जन्मरास मेष आहे म्हणजे चंद्र मेष राशीमध्ये आहे, त्या 4थ्या भावात गुरु गोचर करेल. चतुर्थ भाव हा मातेचा, सुखाचा, घराचा म्हणजे घर, जमीन, प्रॉपर्टी यांचा आणि मानसिक शांततेचा भाव आहे. आणि त्यामुळेच या भावात गुरुचं गोचर हे मेष राशीच्या सुख समृद्धीत वाढ करणारं ठरणार आहे. चतुर्थ स्थान हे सुख, माता, वाहन आणि जमिनीचं असतं. चतुर्थात गुरु असल्यामुळे तुम्हाला घरात सुख, ऐश्वर्याची प्राप्ती आणि कौटुंबिक समाधान लाभेल. या काळात तुमच्या आईशी असलेले संबंध सुधारतील. कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंद येईल. मेष राशीची सध्या 7.5 सुरू आहे. त्यामुळे हे गोचर त्यांना आधार देणारं ठरेल. कारण मेष राशीच्या 12व्या भावात शनी आहे आणि गुरुची 9व दृष्टी या भावावर पडल्यामुळे जखमीवर फुंकर मारण्याचं काम गुरु करेल. 4थ्या भावात गुरु असल्यामुळे सुख समृद्धीच्या साधनात वाढ होईल आणि कष्टाचं फळ देखील तुम्हाला याच काळात मिळेल. प्रॉपर्टी खरेदीचे योग सुद्धा गुरु तुमच्यासाठी जुळवून आणेल. आर्थिक स्थिती या काळात उत्तम असेल. 31 ऑक्टोबरपर्यंत गुरु कर्क राशीत असणार आहे. त्यानंतर सिंह राशीत जातील. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाकडे 5वी, 7वी आणि 9वी अशा 3 दृष्टी असतात. गुरुच्या या दृष्टींना अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. कारण गुरु जेव्हा आपल्या स्थानावरून पंचम, सप्तम आणि 9व स्थानावर दृष्टी टाकतात तेव्हा त्या स्थानाशी संबंधित सकारात्मक परिणामांमध्ये वाढ होते. गुरुची पंचम दृष्टी ही अष्टम स्थानावर असणार आहे आणि अष्टम स्थान हे गूढ विषय, ज्योतिष, योग आणि संशोधनाचं मानलं जातं. या स्थानावर गुरुची दृष्टी असल्यामुळे व्यक्तीला गुप्त किंवा गूढ शास्त्रांचा अभ्यास करण्याची आवड निर्माण होते आणि त्यामध्ये ते उत्तम यश मिळवतात सुद्धा. गुरु हा ग्रह ज्ञानाचा कारक आहे. 8व्या भावावर गुरुची कृपादृष्टी असल्याने व्यक्ती अध्यात्माकडे आकर्षित होते. अंतर्ज्ञान तीव्र होते. अष्टम स्थान हे वारसा आणि अनपेक्षित लाभाचं सुद्धा स्थान आहे. गुरुच्या दृष्टीमुळे अशा मार्गाने अचानक लाभ किंवा धनप्राप्ती होण्याची सुद्धा शक्यता वाढते. त्याचप्रमाणे अष्टम स्थान हे आयुष्याशी संबंधित आहे आणि गुरुची या स्थानावरील शुभ दृष्टी दीर्घायुष्य आणि आरोग्याच्या दृष्टीने रक्षण करणारी ठरते. म्हणजेच अष्टम स्थानावरील गुरुची पंचम दृष्टी ही जीवनात ज्ञान, गुप्तविद्यांचे आकलन आणि अचानक मिळणारे लाभ यासाठी अतिशय शुभ मानली जाते. गुरुची सप्तम दृष्टी ही दशम स्थानावर असेल. दशम स्थान हे कर्मस्थान. त्यामुळे कर्मक्षेत्रातून चांगल्या धनलाभाची शक्यता वाढते. या काळात उच्च अधिकारी किंवा वरिष्ठांकडून सहकार्य लाभते. दशम स्थानावर पडणारी गुरुची दृष्टी ही कार्यक्षेत्रात म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता आणि यश मिळवून देते. त्याचप्रमाणे व्यावसायिक प्रगती सुद्धा चांगल्या मार्गाने होते. म्हणजे तुम्ही तिथे प्रामाणिकपणाने काम करता, नियमांचं पालन करता आणि त्यामुळे लोक तुमच्या अनुभवाचा, तुमच्या ज्ञानाचा आदर करतात. त्यानंतर गुरुची 9व दृष्टी ही व्ययस्थानावर पडेल. व्ययस्थान म्हणजे द्वादश स्थान आणि व्ययस्थान हे खर्चाचं स्थान असतं. गुरुच्या या दृष्टीमुळे तुमचे खर्च वाढू शकतात, पण हे खर्च सहसा धार्मिक कार्य, घर, वाहन खरेदी
किंवा चांगल्या कामासाठी होतील. व्ययस्थान हे मोक्ष आणि आध्यात्मिक प्रवासाचं देखील मानलं जातं. या दृष्टीमुळे तुमची अध्यात्मातील आवड वाढेल आणि देवदर्शनासाठी किंवा तीर्थयात्रेसाठी प्रवास घडू शकतात. त्याचप्रमाणे परदेश गमनाचे किंवा दूरवरच्या प्रवासाचे योग देखील जुळून येतील. एकंदर मेष राशीच्या व्यक्तींचे मन या काळात प्रसन्न राहील, कारण चतुर्थ स्थान हे मनाचं आणि सुखाचं असतं आणि तिथे साक्षात गुरुदेव असणार आहेत. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण राशीनुसार फलादेश सांगतो, पण प्रत्येक पत्रिकेतील गुरुची स्थिती, राशी आणि इतर ग्रहांचे योग यानुसार फलादेशामध्ये बदल होऊ शकतो. अधिक अचूक आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ ज्योतिषांकडून सल्ला घेणे उचित ठरेल.